हेलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग अँड दिस इज डे 2. आणि आता ऑलमोस्ट वाजलेत सकाळचे 4:45 आणि आम्ही दोघी रेडी होतोय काकड आरतीला जायला महालक्ष्मीच्या मंदिरात. पण ही भडकली आहे का प्राजक्ता? प्लीज विस्तार कर ना थोडा. काहीच तयारी नाही केली. वाजले किती यार? कोणी तयारी नाही केली आहे? आपण तर केली आहे. त्या दोघांचं त्या काय? दोघांचं बाकी आहे. सो ते लोक फोन नाही उचलत. आणि आता मी तयारी करून मी जाते आता त्यांना बोलवायला. ठीक आहे, स्टे ट्यून्ड. ओके बाय. हे गाईज, आम्ही झालोय आता रेडी आणि ऑलमोस्ट 5 वाजले आणि दिस इज आर OOTD. नंतर बोललो प्राजक्ता कसं वाटतंय आणि आम्ही जाणार होतो काकड बट ॲज थोडासा लेट. आणि हे लोक कुठे आहेत? फालतू लोकांनो, हरामी लोकांनो. अरे येणार का आज? आले 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 आले. टा 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 टा. अशी हॅलो चुरान प्राजक्ता, इतकी घाई काय आहे आयुष्यात? ब्लॉग मध्ये बोलू शकता पार्टनर. असं नाही पाहिजे की मीच बोलली पाहिजे. हा ना. तो आहे ना, पण तो हाच आहे ना. तुला सांगतो ना. चाय ब्रेक गाईज. विशाल बासुंदी चहा पित आहे. डायबिटीस नाही. लाज वाटते का? बेशरम तू है. थँक्स. नो वेलकम. बोलती मैं आपको. सगळे वाम समोर आले माहितीये का? मज्जा आया. मज्जा आया. Anyways, हॅलो फ्रेंड्स, चाय पी लो. सो आता आमचं झालंय कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन आणि खूप छान होतं. काकड आरती होती आणि आम्हाला खूप वेळ आरती बघायला मिळाली एकदम समोरून. खूप छान होतं. आता आम्ही नंतर टी ब्रेक घेतले 2. त्याच्यानंतर थोडे परत फ्रेश झालो आणि आता आम्ही आमच्याच हॉटेलच्या इथून एका ऑटोचा कॉन्टॅक्ट घेतला आहे, जो मी नंतर खालती मेन्शन करीन. तर मग आता त्या ऑटोमध्ये बसून आम्ही पहिले जाणार आहे ज्योतिबा, नंतर जाणार आहे आदमापूर आणि त्याच्यामध्ये अशी छोटी छोटी देवळं आहेत, त्याचे पण दर्शन ते ऑटोवाले काका आम्हाला करवणार आहेत. सो बघूयात की हे आपलं सगळी दर्शनं कशी होतात. सो स्टे कनेक्टेड. महालक्ष्मी तिरुपतींची बायको मानली जाते. तिरुपतीला 2 बायका आहेत, एक महालक्ष्मी आणि दुसरी पद्मावती. तर पद्मावती राहिली कुठं? तिरुपतीमध्ये राहिली. आणि महालक्ष्मी रागाने रुसून कोल्हापूरला आलेली आहे. पण का रागाने का रुसून आल्या याचं कारण तुम्हाला माहित नाही. मी तुम्हाला सांगतो.
बघा, ज्या वेळेला तिरुपतीने महालक्ष्मी बरोबर लग्न करायचं ठरवलं तर त्यावेळेला एकटा माणूस काय लग्न ठरवू शकत नाही हो. सगळे देवदेवता मिळून एकत्र आले आणि हे लग्न ठरवायला लागले. पण लग्न ठरवत असताना त्यामध्ये एक भ्रमऋषी म्हणून आले. तर भ्रमऋषी म्हणजे हा रागीट माणूस, त्या माणसाला जरा जरी बोललं तरी सहन व्हायचं नाही. हाही लग्न ठरवायला आला आणि लग्न ठरवत असताना तिरुपतीने काय केलं की या सगळ्या देवतांच्या समोर महालक्ष्मीला एक वचन दिलं की सदैव तुझं स्थान माझ्या हृदयामध्ये राहील. हे वचन दिल्यानंतर त्या देवदेवतांनी मिळून लग्न लावलं आणि लग्न लावल्यानंतर ही दुसऱ्या दिवशी बोलत बसली. तर बोलता बोलता या तिरुपतींचं आणि ब्रह्मऋषींचं बोलणं वाढत गेलं आणि त्यामध्ये त्यांचा वाद झाला. वाद म्हणजे भांडण. हा उठला आणि तिरुपतीच्या छातीमध्ये लाथ मारली. लाथ मारल्यानंतर पत्नीचं स्थान म्हणजे आपलं हृदय मानलं जातं. या महालक्ष्मीला राग आला. महालक्ष्मी तिरुपतीला म्हटली की मी तुमची एक धर्मपत्नी आहे. या माणसाने तुमच्या छातीमध्ये लाथ मारलेली आहे आणि माझं स्थान तुमच्या हृदयामध्ये भ्रष्ट झालेलं आहे, म्हणून मी ते एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. मग महालक्ष्मी निघून आली कुठं? कोल्हापूरला. तर कोल्हापूर म्हणजे आपलं दैत्यांचं गाव मानलं जातं. हे राक्षसकालीन गाव मानलं जातं. तर कोल्हापूर नावाच्या राक्षसामुळं कोल्हापूर नाव पडलं गेलं. तर या ठिकाणी आल्यानंतर या महालक्ष्मीनं काय केलं की या राक्षसांना वरदान दिलं की या नगरीमध्ये माझं मंदिर उभा करायचं. आज ताई हे मंदिर बघता असं कुठं बघायला मिळेल का? कुठेही दुनियात गेला तरी बघायला मिळणार नाही. का तर महालक्ष्मी म्हणजे कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. महालक्ष्मीचं स्थायिक झाली पण तिरुपती तिकडे एकटे राहिले. तिरुपतीने विचार केला आपण एकटं किती दिवस राहायचं, म्हणून तिरुपतीने काय केलं, पद्मावतीशी लग्न करायचं ठरवलं. पण पद्मावतीशी लग्न करताना तिरुपतीकडचे पैसे संपलेले होते. बघा, देवात देव श्रीमंत देव कुठला आहे तर कुबेर. तर तिरुपतीने कुबेराकडून कर्ज काढलं, पण कर्जाची परतफेड कशी करायची हे तिरुपतीला कळायला तयार नाही. तिरुपती विचार करत बसले. महालक्ष्मीला कळालं. महालक्ष्मीला सांगितलं त्याची काळजी करू नका, चिंता करू नका. जेवढी दर्शनाला लोक येतील तेवढी केसाच्या स्वरूपात केसदान करून आपलं कर्जमुक्त करून जातील. बघा, भली मोठी लोक पैसा दान करतील, सोनं दान करतील, पण तुमच्या माझ्यासारखा गेलेला माणूस काय करणार? डोक्याचे केस काढून दान करणार. का तर सोन्यामध्ये आणि पैशामध्ये पुण्याचा वाटा नाही हो. डोक्याचे केस काढून देण्यात त्यात फार मोठा पुण्याचा वाटा आहे. म्हणून तिरुपतीला गेल्यानंतर का केस कापायची त्याला कारण म्हणजे हे आहे, जिथं जायचं त्याचं मूळ कळायला पाहिजे, महत्व कळायला पाहिजे. नुसतं हात जोडून येऊन का उपयोग आता आहे? आम्ही आलोय पंचगंगाचं दर्शन करायला. ही आहे पंचगंगा, म्हणजे 5 गंगांचं मिलन इकडे होतं, म्हणून याला पंचगंगा असं म्हणतात. सो लेट्स गो. अरे इकडे कुठं हा आमचं आपल्या हा नको नको. रत्नेश्वरी महादेव ते वाराणसीचा बोललास ना? पिंड दिसते. केला कॅमेरा. व्हॉट्स अ गँग, व्हॉट सोचेश. अच्छा लगे, अच्छा लगे, बहुत अच्छा लगे. काय भारी निलेशचे एक्सप्रेशन्स येत आहेत. वाव. इन्फॉर्मेशन तर छान देतात. इन्फॉर्मेशन तर मस्तपैकी देतात. अजून आपण पुढं बघूया काय काय बघायला भेटतं. काय सांग. ज्योतिबाला गुलाल लावतात, खंडोबाला भंडारा लावतात, विठ्ठलाला काळा बुक्का लावतात, दत्तात्रयांना अष्टगंध लावतात, गणपतीला अष्टगंध लावतात. म्हणजे हे प्रत्येक देवाचं प्रतीक आहे. काय म्हटलं? मी म्हटलं की ते ज्योतिबाला गुलाल खावतात आणि खंडोबाला भंडारा खावतात. कोणी आन्सर भेटली. ज्योतिबाची यात्रेत पालखी असते, ती पालखी यमाईला जाते, भावाची पालखी दारामध्ये.
भावाची बहीण आहे, तर तिला जरा हा चलो. चलो चलो चलो. गेस इथे पिठाचं दाखवते असू शकतं. आता आम्ही आलोय यमाई देवीच्या मंदिरात. खूप सुंदर छोटंसं मंदिर आहे. बघू अलाव करतात का व्हिडिओ. मोस्टली तर नाही करणार, बट लेट्स सी. आय होप. हे मंदिर आहे. त्या मंदिरात ऍक्च्युली पाहिलं की ते म्हणजे जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो ना, हा. तेव्हा पाठच्या साईडला ते दगड राहतो. ते संसार मांडला जातो. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं, संसार मांडायचा म्हणजे दगडावरती दगड ठेवले जातात आणि त्या दगडाच्या वरती एक मूर्ती दाखवलेली आहे. बघितली का बहीण भावांची? तिथे ते 3 आहे. एक मूर्ती आहे बघा, बहीण भावाच्या पायातले किडे काढतेली दाखवलेलं आहे त्यात. मध्य ठिकाणी आहे बघा. बहिणीला भावाने लाथ मारली की पायात किडे झालेले आहेत आणि ते बहीण भावाच्या पायातले किडे काढतात दाखवले. म्हणून बहिणीला लाथ का मारायची नसती, त्याला कारण हे आहे. आणि काका ती जी आपण एंट्रन्स करतो तेव्हा ती परडी आहे. परडी ते त्या देवीचा मानपान आहे. म्हणजे मीठपीठ टाकायचं. म्हणजे आता आपण ज्योतिबाला कसं नारळ, गुलाल, परत तुम्ही भेटा, दवना हे तुम्ही वाहिलं, तसं त्या देवीचं हे आहे की तिला मीठपीठाचा मान आहे. टर्टल्स, टॉर्टॉइज नाही. आज आम्ही आलोय देवी कात्यांच्या मंदिरात आणि इथे आहेत खूप सारे टॉर्टल्स. काय टॉर्टॉइज टर्टल्स. टॉर्टॉइज ऍक्च्युअल मध्ये आणि झाले ना विचार एक मिनिट ब्लॉग येते माहिती. वेज. तो वाला ना, तो वाला तो एक तर तपस्या करतोय तर आणि दुसरा करतोय काय नाही करतोय दुसरा करतोय. तो वाला ना तपस्या करतोय. हा ना. त्यांच्यामध्ये राहता किंवा बसता प्रतिकृतीच्या बाजूला खरं आहे ते, खरं आहे. सत्य कधी बदलत नाही. ते पण देवाची तर बोलली ती. विचार कर, रात को मिलना देवाची तो. रात को मिलना